हा फोन आहे ना, हा फोन चालतो भाई. म्हणजे मला वाटलं होतं भाई असंच नावासाठी ठेवलाय, पण नाही भाई. निकॉनचे कॅमेरा बघ भाई, माहिती ना लेन्स आहे तिथं मस्त. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. मग काय देणार आहेस मग खायला? काय पाहिजे तुला? चाय बनतय, चाय बनलाय, गरम करते. चाय बनलाय, गरम करून देते. मी तर हे ब्रश पाहिजे का केलाय, तुला? ब्रश झालं माझं. हा हे दे, हे थोडं दे, हे दे, अजून बिस्किट दे मला. तू चाय प्लीज. अजून ते मध्ये हा अजून ते बघितलं इथं मम्मी बिस्किट वगैरे देते. स्वीटी बघा, स्वीटीचं लक्ष बघा, बघितलं कशी चालाक आहे. मंटू बघा, हे काय करतोय, काय करते? बघितलं कुठं जाऊन बसलीये. चल बाहेर या. वा वा, गरम चाय, बटर, शेव, बिस्किट आणि इथं मी. तर मस्त गरम गरम थोडा चाय पिऊया. तुला ना बंद करून ठेवलं होतं तर ओरडत होती, तर मम्मीने ना डब्बा सरकून तिला बाहेर काढलं. काय बाबा, काय काय पाहिजे? बटर पाहिजे. बटर पाहिजे. मम्मी श्रुतीला पण पाहिजे. ए श्रुती खा. बघितलं बघितलं, खा खा बघू. मम्मी काहीतरी बनवतीये, चपाती बनवती. अजून फक्त चपाती. प्रॉब्लेम आहे बाबा. काय बनवा ना, काय पण रेवायचा घेतो. त्या भाजीला रोल बनवा, काहीतरी तुम्ही सांगतच जा. आम्ही काय सांगू? तुम्ही सांगा गेला की म्हणशील रोज चिकनच बनव. ही काय ओळख? काय ओळख ना. काय कढी? हे म्हणजे खीर. केळीची खीर. हा काय पण काय खातीस? केळीची खीर आहे. बरोबर नाही वाटत. अरे बघ ना, चांगली दिसते ती. बघ बरं, खायला काय खूप पण छान काय आहे. खाते? हो तर बघ ना. नको बाबा, तूच खा. लवकर खा, कामाला पण जायचंय, तुला सोडायचंय, मला रेडी होऊन व्हिडिओ बनवायला पण तुम्ही मग जायचंय. तयार हो ना. होतो मी तयार. तयार हो तर ये, मी हे करते. बाय मम्मी, बाय बाय बाय. सांभाळून जा. किती वाजता सुटणार आहेस? 6:30 सुटते ना रे. बघतो, जर मला गाडी भेटली, मी इथं असेल तर मी तुला घ्यायला येतो, नाहीतर पप्पांनाच सांगतो. येते तिथे जाऊ, येऊन उभा राहते तो. चांगली गोष्ट आहे. मग पप्पांना सांगतो की मम्मीला घ्यायला जावा. असेल ना त्या या. चालेल बाय. करतो 6:30. हो बाय. मम्मीला कामाला सोडलं, घरी आलो, आंघोळ केली, रेडी झालो. आता भूक लागली होती. मम्मीने टमॅटोची चटणी बनवली आहे आणि चपाती आहे. माझं असं मन झालं की अंड्याची पोळी अजून चपाती खाऊ. मला जेवण बनवता येत नाही, पोळी कशी तरी बनवायला येते. तुम्हाला दाखवतो कशी पोळी बनवतो मी. आपलं ऑमलेट रेडी आहे. टेस्ट करूया आपल्या हाताचं ऑमलेट बनलं कसं आहे. बघा, मंटू पण आली आहे टेस्ट करायला, स्वीटी पण आली आहे. टेस्ट करूया. बापरे, गरम आहे. अरे वा, मस्त, चांगला बनलाय. आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो होतो, याला कोणीतरी मारलंय. हे कोणी मारलंय रे? इथं पाय पिल्लू नॉडी अजून गपल्याचे मतलब गपू म्हणते त्याला. उल्पताचं नाव सोने आणि त्याचा भाव तो चिम्या. आणि ते श्रवण, ते विनोदचा पोरगा तबिल्यावाला, त्याने ते लोक आले आणि माझ्या पायावर सामान मारलं आणि डोक्यावरती पण. आता व्हिडिओ शूट चालला आमचा. माझी व्हिडिओ झाली, अक्षयची झाली आहे, याची राहिली आहे. काय पिकाचू पिल्लू नॉडीची बनवतोय काहीतरी व्हिडिओ. फटाफट बनव. अजून बनवायचं, आम्हाला जायचं पण आहे माईक आणायला. अक्षय बोलला की मला एक चांगला माईक घ्यायचा आहे, तर CST ला जाऊया. तर फटाफट आम्ही शूट कंप्लीट करतो आणि CST ला जातो. आमचा व्हिडिओ शूट झालाय, आम्ही आलो CST ला.
अक्षयला माईक घ्यायचा आहे. आज धीरजची सुट्टी होती. आज धीरज डे, आज मंगळवार नाही, आज धीरज डे. मग बोलला भाई माझी पण सुट्टी आहे, कुठं चाललाय काय. मी बोललो येस CSTला. अक्षयला माईक घ्यायचा आहे. एक माईक घ्यायला 4 जण जात आहेत आम्ही. बघ आपण एक चांगलाच माईक दिसतोय. त्या काकांकडे नव्हता म्हणून आम्ही पुढच्या शॉपमध्ये आलोय. काका नॉइस रिडक्शन आहे ना याच्यात? चेक करायला लागेल. मी हा माईक लावलाय. माझा व्हॉइस क्लिअर येतोय का नाही मला सांगा. बाहेरचा आवाज जास्त येतोय का माझा चांगला आवाज येतोय ते मला कमेंट मध्ये सांगा. माझा व्हॉइस बघितला ना, मी माईक चेक केला तर चांगला आवाज येत होता. पॉवर बँक वाला आहे. हा आम्ही आता दुसरा ट्राय करतोय. हा तर चेक केलाय, हा पण बेस्ट आहे. आम्ही सेकंड ट्राय करूया. सेकंडची पण क्वालिटी चांगली आहे का नाही तो पण चेक करूया. दोघांमधून जे बेस्ट असेल ते आम्ही घेतो आणि तुम्हाला दाखवतो. सर काय आयफोन बघा, इथे एक आयफोन, इथे छोटे छोटे फोन. हा माईक बघणार आहे आपण आणि हा आयफोन बघा. आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे कारण त्या शॉपमध्ये त्या माईकची वॉरंटी काही देत नव्हते. म्हणून अक्षय बोलला की भाई काय वॉरंटी देत नाही, उगाच 5-10 दिवसात खराब झाली तर कोण येईल परत. म्हणून आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो. हा इथे नाही आपण. हा या शॉपमध्ये असं वाटतं की आलो होतो लाईट विचारायला ना. लाईट विचारायला आम्ही आलो होतो. माईक दाखवा ना. डिजिटेकचा वायरलेस माईक पाहिजे. वायरलेस निकॉनचे कॅमेरा बघ भाई. लेन्स आहे तिथं मस्त. 1500 रुपये. हा वाला नाही सर, सर्कल मध्ये पाहिजे. बताव ना आता. इथं DSLR ची तर लाईनच लागली आहे. दाखव ब्रो. अक्षयने आपला जो माईक होता फिट गिअरचा घेऊन टाकला. अक्षय बोलला की हाच घेतो भाई, डिजिटेकचा नको घेऊ. हाच बेस्ट माईक आहे ब्लॉगिंगसाठी पण, शॉर्ट व्हिडिओसाठी पण. काय अक्षय तुझं काय म्हणणं आहे? घेतला तो. हा घेतला. डन. काय बोलतो धीरज? तिथं पियानो बघतोय अजून. हा किती छोटे छोटे मोबाईल आहेत बघा. आणि हा आयफोन बघा. ते आयफोन फक्त असं शो साठी ठेवलेत. हा फोन आहे ना, हा फोन चालतो भाई. म्हणजे मला वाटलं होतं भाई असंच नावासाठी ठेवलाय पण नाही भाई, हा यूज करण्यासाठी फोन ठेवलाय. कितना प्राइस क्या है इसका? 5500. 5500. ऑन करके दिखा सकते हो इसको? अरे बाप रे. ऑलरेडी ऑन है ये फोन है. हाँ ये कैमरा है, ये इसका कैमरा आएगा, सेल्फी कैमरा. अरे बाप रे सही रे. नंबर 1 है. एवरीथिंग चालू है इसको, सब ऐप वगैरह, इंस्टाग्राम. अरे वाह. मला वाटलं होतं हे फक्त शो साठी आहे. ये कंपनी कितना पैसा है? भाई आपके शॉप में आना रहेगा तो एड्रेस बताओ ना. एड्रेस है हमारा DN रोड 177 सोनिको शॉपिंग सेंटर. हमारा शॉप नंबर है 4. भाईने ऍड्रेस सांगितलंय. ज्यांना पण घ्यायचं काय असेल यांच्याकडे या. माझं नाव घेऊन या. हा कार्ड द्या. भाई खरं फर्स्ट टाइम असं बघतोय. हे कार्ड बघा. शॉप नंबर 4. स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे. आणि हा आयफोन घ्यायचा असेल तर घ्यायला या. मस्त आहे. आम्हाला जो माईक पाहिजे होता तो माईक आम्ही घेतलाय. आम्हाला भूक पण लागली होती मग आम्ही जेवायला बसलोय. शेजवान राईस, शेजवान राईस, शेजवान राईस, शेजवान राईस. खूप भूक लागली होती. धीरज पण बोलला मला पण भूक लागली. आम्ही आता बसलोय CSTच्या इथं एक हॉटेल आहे तिथं मस्त जेवायला बसलोय. आता खाऊया अजून घरी निघूया फटाफट. मी आता घरी आलोय. माईक वगैरे घेतला आम्ही जेवलो विवलो आता घरी आलोय. मम्मी बाहेर काढलं बाहेर. बाहेर खाऊन येतो आणि टॉन्सिल आली, सर्दी आली, ती चेहरा बघ कसा झालाय. काय नाही थकलोय मी घरी आलोय तर काय बघायला भेटतंय. हा बेड नवीन बेड घेतलाय. नवीन बेड. अरे वा. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा जे पण नवीन आहे चॅनलवरती ते सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.